आमच्या कमिटी मेंबरच्या समोर आश्वासन दिलेलं की यापुढे मी कंपनी चालवणार नाही, या व्यवसायातूनच मी राजीनामा देणार आहे असं आमच्या कंपनीच्या सगळ्या रिप्रेझेंटेटिव्हच्या समोर त्यांनी गवाही दिलेली. तुम्ही कुठच्याही कमिटी मेंबरला विचारू शकता. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस मी कामगारांचा प्रतिनिधी आहे त्यावेळेस कामगारांच्या समस्या देखील मी जाणू शकतो. घरी त्यांची चूल कशी पेटते, याच्या वेदना काय असतात याची पूर्णपणे मला जाणीव आहे. आणि त्यामुळे कुठची लढाई आपण सुरू करतो त्यावेळेस पेट्रोल लागतं, इंजिनला काहीतरी खत पाणी टाकायला लागतं. त्यामुळे ज्यावेळेस कंपनीने असा निर्णय घेतला की 15 तारखेला आम्ही कंपनी बंद करणार आहोत, तर मी बोललो जे काही पैसे आपल्याला मिळतात ते पहिले आपण हाताशी धरून घेऊ. त्या प्रक्रियेमध्ये मी अनेकदा सांगितलेलं की राजीनामे कसे देत आहेत, काय लिहून घेत आहेत याची थोडीशी आपल्याला माहिती पाहिजे होती. पण आपल्याच काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्याच्यात काहीतरी घोळ केला. ते काय पत्र आहे ते पत्र आमच्यापर्यंत नीट आले नाही. पण आता कोर्टाकडून ते सगळ्या पत्रांचे कॉपीज आम्हाला मिळालेले आहेत. त्या कॉपीज आपण सगळ्या चॅलेंज करणार आहोत. प्रत्येक लेटर हे जे काही राजीनामे तुमच्याकडून घेतलेले ते फोर्सफुल राजीनामे असं कोर्टासमोर आपण दाखल करणार आहोत. निश्चितपणे कोर्ट यांच्या आपल्या सगळ्या मागण्या मान्य करेल असा विश्वास आहे. हायकोर्टामध्ये लेबर क्षेत्रातले खूप नामवंत असे वकील आहेत अशोक मुंदरगी, ते स्वतः हायकोर्टामध्ये सोमवार किंवा मंगळवारी अपियर होणार आहेत आपल्या या केसमध्ये. निश्चितपणे आपण इंटरिम रिलीफ या केसमध्ये घेणार आहोत. आणि इंटरिम रिलीफ फक्त नाही तर या कामगारांना गेले 6 महिने पैसे मिळालेले नाहीत, त्यांचा रोजगार नाही, त्यामुळे त्यांना काहीतरी आर्थिक त्यांना कुठेतरी एक इंटरिम रिलीफ ज्याला आपण म्हणतो काहीतरी खर्च हा कोर्टाच्या माध्यमातून मालकांना डायरेक्शन देण्याकरता आपण विनंती करणार आहोत. गेल्या या 25 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच लोकांकडे प्रॉव्हिडंट फंडच्या स्लिप्स आहेत. त्या स्लिप्स आमच्या ऑफिसमध्ये जमा झालेल्या आहेत. बऱ्याचशा लोकांच्या प्रॉव्हिडंट फंडच्या स्लिपमध्ये प्रत्येक वेळेस जेव्हा ती कंपनी चेंज होते त्यावेळेस ते प्रॉव्हिडंट फंडचे नंबर देखील बदलले गेलेले आहेत. असे आपल्याला जॉब कंटिन्युएशनसाठी काही पुरावे लागणार आहेत. तर ज्या काही तुमच्याकडे रिसिप्ट्स असतील, ज्या काही सॅलरी स्लिप्स असतील, जे बऱ्याच गोष्टी आमच्याकडे आहेत, जवळपास 40-45 कामगारांचे सगळे पुरावे आमच्यापर्यंत आलेले आहेत. तर त्या पुराव्यांच्या धर्तीवरती आपण सगळ्यांचं एक लढा मोठा यशस्वी होऊ. मी जास्त खोलात बोललो तर आमच्या प्रदीप कदमनी कसं सांगितलं, त्याचबरोबर आता थोड्या वेळापूर्वी मुरली पणीकरजींना आता मेसेज आला. आता नवीन निर्वाचित कामगार मंत्री सन्माननीय भास्करराव जाधवांनी उद्या किंवा परवा सकाळची वेळ परवा सकाळची आपल्या सगळ्यांना या आपल्या विषयावरती वेळ दिलेली आहे. त्यावेळेस कामगार एका कंपनीमध्ये काम करत असतात आणि ज्यावेळेस ती कंपनी बंद करायची असते त्यावेळेस कायद्यानुसार त्यांना महाराष्ट्र शासनाकडून परमिशन घ्यायला लागते आणि ती परमिशन तुमच्या मालकाने घेतली नाही. त्यामुळे आज पण ती कंपनी चालू आहे अशी आमचं मत आहे. त्यामुळे निश्चितपणे कामगार मंत्री देखील आपल्याला या विषयात मदत करतीलच. पण येणाऱ्या जो काही लढा आपण गेले 6 महिने देत आलेलो आहे, तुमच्या सगळ्यांच्या समस्या मी जाणतोय, पण मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये आपल्याला एक मोठं भरभरून यश मिळेल. जसं तुम्हाला आज प्रत्येक कामगार या ठिकाणी आलेला आहे, त्याला मोबाईलच्या माध्यमातून, रजिस्टर्ड एडिंगच्या माध्यमातून, आमच्या कामगारांच्या फोनच्या माध्यमातून, आमच्या वर्किंग कमिटीच्या लोकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सगळे मेसेजेस पोहोचलेले आहेत. आज तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. मी तुम्हाला आज या मीटिंग मध्ये एवढंच सांगणार आहे की उद्यापासून जर त्या कंपनीच्या दारावर तुमच्यापैकी, आपल्यापैकी, समोरच्यांपैकी कुठचाही माणूस कामावर चढला तर त्याचं काय पुढे करायचंय ते सन्माननीय मुरली पणीकर आणि प्रदीप कदमजी त्याची जबाबदारी घेणार आहेत. त्या विषयाला कुठच्याही पद्धतीने तुम्हाला कुठची माहिती मिळाली तर निश्चितपणे प्रदीप कदम आणि मुरली पणीकर या दोन्ही व्यक्तींची कधीही केव्हाही संपर्क करा आणि निश्चितपणे तुम्हाला कळेल की पुढे युनियनच्या पद्धतीने कसं काम करतात. मी एक जबाबदार व्यक्ती असल्यामुळे मी त्या पद्धतीने बोलू शकत नाही, कारण तुमच्या गोष्टी त्या ठिकाणी मांडणं, त्या लोकांकडून त्या हिसकावून घेणं, तुमच्या हक्काच्या ज्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत त्या काढणं, हे सगळं मी स्वतः करतो. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये मला बंधनं येतात. आज पण तुमच्या ॲडव्होकेटशी सकाळी 11:30 वाजता पहिला मेसेज
1 वाजता दुसरा मेसेज आले, 2 मेसेजेस श्री सुभाष गुंती यांना आज देखील मी टाकलेले आहे की या अशा मीटिंगच्या संदर्भात आज मला काहीतरी तुम्ही ठोस निर्णय द्या आणि त्या निर्णयात काहीतरी पॉझिटिव्ह असलं पाहिजे जे मी कामगारांना आज भाषणामध्ये सांगू शकेन.